ولما جاءت رسلنا إبراهيم بالبشرى قالوا إنا مهلكو أهل هذه القرية إن أهلها كانوا ظالمين قال إن فيها لوطا قالوا نحن أعلم بمن فيها لننجينه وأهله إلا امرأته كانت من الغابرين ولما أن جاءت رسلنا لوطا سيء بهم وضاق بهم ذرعا وقالوا لا تخف ولا تحزن إنا منجوك وأهلك إلا امرأتك كانت من الغابرين إنا منزلون على أهل هذه القرية رجزا من السماء بما كانوا يفسقون ولقد تركنا منها آية بينة لقوم يعقلون وإلى مدين أخاهم شعيبا فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تعثوا في الأرض مفسدين فكذبوه فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين وعادا وثمود وقد تبين لكم من مساكنهم وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل وكانوا مستبصرين وقارون وفرعون وهامان ولقد جاءهم موسى بالبينات فاستكبروا في الأرض وما كانوا سابقين فكلا أخذنا بذنبه فمنهم من أرسلنا عليه حاصبا ومنهم من أخذته الصيحة ومنهم من خسفنا به الأرض ومنهم من أغرقنا وما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا وإن أوهن البيوت لبيت العنكبوت لو كانوا يعلمون إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء وهو العزيز الحكيم وتلك الأمثال نضربها للناس وما يعقلها إلا العالمون خلق الله السماوات والأرض بالحق إن في ذلك لآية للمؤمنين. आणि जेव्हा आम्ही पाठवलेले फरिश्ते हजरत इब्राहिम जवळ खुशखबरीसह पोहोचले तेव्हा त्यासोबत ही सूचना पण दिली की आम्हाला या वस्तीच्या लोकांचा नायनाट करण्यासाठीही जायचं आहे. या वस्तीचे लोक मोठे जुलमी आणि अत्याचारी ठरले आहेत. इब्राहिम म्हणाले की तिथे तर लूत देखील मौजूद आहेत. फरिश्त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी कोण कोण राहतो. आम्ही लूत यांना आणि त्यांच्या कुटुंबाला या अजाबपासून सुरक्षित राखू, परंतु त्यांची पत्नी अजाबच्या घेऱ्यात येणाऱ्यांमध्ये सामील आहे. आणि जेव्हा आम्ही पाठवलेले फरिश्ते लूत जवळ पोहोचले तेव्हा लूत फार दुःखी आणि उदास झाले आणि मनातल्या मनात कुढू लागले. तेव्हा फरिश्ते म्हणाले की भिवू नका, दुःखही करू नका. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना वाचवू, परंतु तुमच्या पत्नीला मात्र सुटका मिळणार नाही, कारण तिला अजाबच्या घेऱ्यात येणाऱ्यांमध्ये सामील राहायचं आहे. निस्संदेह आम्ही या वस्तीवर एक आसमानी ग्रंथ अवतरित करणार आहोत की आता यांना आपल्या वाईट कर्मांची सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्या वस्तीत अजाबच्या काही स्पष्ट निशाण्या बाकी ठेवल्या, यासाठी की अक्कल राखणाऱ्या लोकांसाठी ते बोधचिन्ह ठरावं. आणि मदयनवाल्यांकडे त्यांचे भाऊ शोएब यांना पैगंबर बनवून पाठवलं गेलं. त्यांनी फरमावलं की हे माझ्या जमातीच्या लोकांनो, एका अल्लाहचीच उपासना करा आणि आखिरतच्या दिवसाची काळजी करा आणि धर्तीवर उपद्रव माजवू नका. त्या लोकांनी हजरत शोएब यांना खोटं ठरवलं तेव्हा एका भयानक भूकंपानं त्यांना धरलं आणि सकाळ होताच हे लोक आपल्या कोसळलेल्या घरांमध्ये तोंडघशी पडले होते. आणि आद आणि समूदच्या जमातीची अशीच वाईट अवस्था झाली. त्यांच्या कोसळलेल्या घरांद्वारे त्यांच्या विनाशाचं दृश्य स्पष्ट दिसून येतं. सैतानानं त्यांच्या काळ्या कर्तुती त्यांच्या नजरेत फार सुशोभित बनवून दाखवल्या होत्या आणि सरळ मार्गापासून त्यांना दूर केलं
आणि हे लोक समजून उमजून आणि बुद्धिमान असतानाही सैतानाच्या धोक्याला बळी पडले. आणि कारून, फिरौन आणि हामानचीही अशीच दुर्गत झाली. वास्तविक मूसा त्यांच्याजवळ स्पष्ट निशाण्या घेऊन आले होते, ज्याला पाहून हे लोक आपला सुधार करू शकत होते. परंतु त्या लोकांनी घमेंड केली आणि धर्तीवर आपला जोर दाखवत राहिले. परंतु जेव्हा अजाब आला तेव्हा या लोकांना पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्यांच्यापैकी प्रत्येकाला आम्ही त्यांच्या अपराधांमुळे फार सक्तीनं पकडलं. त्यांच्यापैकी काही असेही होते की त्यांच्यावर आम्ही दगडांचा पाऊस पाडला आणि काहींना भयंकर गर्जनेच्या आवाजानं धरलं. काही असेही होते की आम्ही त्यांना जमिनीत धसवलं आणि काहींना पाण्यात बुडवून ठार मारलं. अल्लाहचा नियम असा नव्हता की त्यांच्यावर अकारण जुलूम केला असता. परंतु हे कम नशिबी लोक स्वतःच आपल्यावर जुलूम करू लागले, तेव्हा मात्र आमच्या प्रहारापासून वाचू शकले नाहीत. ज्या लोकांनी अल्लाहच्या शिवाय दुसऱ्यांना आपला मित्र मदतगार बनवलं, त्यांचं उदाहरण कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे. कोळी देखील जाळ्याच्या रूपानं एक प्रकारचं घर बनवतो आणि यात काहीच शंका नाही की सर्व घरांपेक्षा कमजोर घर त्या कोळ्याचंच असतं. यांना हे माहिती असतं तर फार बरं झालं असतं. निसंशय अल्लाहला माहिती आहे की हे लोक कुणाला अल्लाहच्या शिवाय दुआसाठी पुकारतात आणि तोच प्रभावी हिकमत राखणार आहे. मानवांना समजावण्याकरता खरं प्रमाण असलेली ही उदाहरणं आम्ही ठीक बसवली आहेत. समजदार लोक यांना चांगल्या प्रकारे समजतात. आकाशांना आणि जमिनीला अल्लाहनं ठीक ठीक बनवलं आहे. निस्संदेह इमानावर अटळ राहणाऱ्यांकरता यात मोठी निशाणी आहे.